मोरे यांची घरवापसी झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोरेंनी प्रवेश केलाय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोरे उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये दाखल झालेले आहेत। विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंकडून पुण्यातील राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। पाहूया। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून वसंत मोरेंना पक्षात प्रवेश दिला। एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडानंतर कमजोर झालेल्या पक्षाची फेरबांधणी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला जातोय। म्हणूनच आता वसंत मोरेंना पक्षात घेऊन ठाकरेंनी पुणे शहरात आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। शिवसेना ही आणखी कित्येक पावलं पुण्यामध्ये पुढे जाईल आणि तो जो एक काळ होता, पुण्यात एका काळी आपले शिवसेनेचे 5 आमदार होते, 5 आमदार होते आपले शिवसेनेचे। तो काळ पुन्हा आणायचा आहे, पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचे आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकाल ही खात्री बाळगतो। खरं तर वसंत मोरे यांची राजकीय कारकीर्द ही शिवसेनेपासूनच सुरू झाली होती, पण पुढच्या काळात त्यांनी राज ठाकरेंसोबत जाणं पसंत केलं। पुण्यात मनसे वाढवण्यात वसंत मोरेंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे मोरे पुण्यातील मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते। पण लोकसभा निवडणुकीत त्यांचं मनसेशी बिनसलं, याचं कारण वसंत मोरे लोकसभा लढवण्यासाठी आग्रही होते। मनसे लोकसभा लढवणार नसल्याचं लक्षात आल्यावर मोरेंनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र केला। दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी मिळवण्याचाही प्रयत्न केला, पण महाविकास आघाडीकडून नकार मिळाल्यानंतर त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितमध्ये प्रवेश करत लोकसभा लढवली। पण या निवडणुकीत त्यांना आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत डेरे दाखल झाले आहेत। त्याच्यामध्ये 17 शाखा अध्यक्ष आहेत, 5 उपविभागाध्यक्ष आहेत, 1 पर्यावरण शहराध्यक्ष आहे, सचिव आहेत, शिवाय ग्रामीणचे 2 पदाधिकारी आहेत, संपर्क प्रमुख हवेली असेल, पुरंदर असेल, या ठिकाणचे 2 ग्रामीणमधले सुद्धा आहेत। म्हणजे जे आता पदावरती होते इतके कार्यकर्ते सोबत आहेत। महिला शाखाध्यक्ष जवळजवळ 5 ते 6 महिला शाखाध्यक्ष पण आहेत। गेल्या काही वर्षात प्रसार माध्यमांमध्ये वसंत मोरे हे नाव सतत चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण मोरे सोशल मीडियात चांगलेच सक्रिय आहे। त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ही लक्षणीय आहे, पण लोकसभा निवडणुकीत त्यांना प्रभाव पाडता आला नाही। मनसेमध्ये असताना त्यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। मनसेतून बाहेर पडताना मोरेंनी राज ठाकरेंना एक भावनिक पत्रही लिहिलं। खरं तर मनसेमध्ये असताना राज ठाकरे हेच आपल्यासाठी विठ्ठल असल्याचं ते वारंवार सांगत होते, पण लोकसभेसाठी त्यांनी आपल्या विठ्ठलालाही सोडलं। मोरे यांनी शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि आता पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा प्रवास केलाय। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मोरेंना विधानसभेचे वेध लागले, त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर मोरेंची राजकीय कारकीर्द कशी पुढे जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।